सुस्वागतम आणि सर्वांना माझा नमस्कार। आज मी गुळाचा चहा करून दाखवणार आहे। नेहमीच आपण साखरेचा चहा पितो। छान असा पाऊस पडतोय आणि आज म्हटलं चला गुळ आहे तर गुळाचा चहा करूया। त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया। या ठिकाणी हा स्टीलचा कप आहे। इथे मी 1 कप म्हणजे ह्याच पद्धतीने मी 1.5 कप पाणी घेणार आहे। त्यानंतर इथे चहाची पावडर आहे, 1 चमचा आहे, छोटा चमचा। आलं मी इथे ठेचून घेतलंय, नेहमी किसून घेते, आज म्हटलं ठेचूया। आणि इथे अंदाजे असा गूळ घेतलाय बारीक चिरून, म्हणजे मोठे 2-2.5 चमचे हा गूळ असेल। त्यानंतर या ठिकाणी मी दूध गरम करायला ठेवलंय। चला तर मग आता आपण चहाला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी 1.5 कप पाणी जे आहे ते घेतलंय। त्यानंतर चहाची पावडर घालून घेतले। आता चहा या ठिकाणी उकळायला ठेवत आहे। तर गुळाचा चहा देखील खूप छान असा लागतो। आता हे बघा, हे सगळं जे साहित्य आहे ना ते मी घालून घेते आणि चहा आपला छान असा उकळू दे। आपला चहा जो आहे तो उकळतो आहे मस्तपैकी। आता हा चहा जर ह्याच्यामध्ये दूध घातलं ना लगेच तर फुटू शकतो, म्हणजे उकळल्यानंतर सुद्धा। म्हणून मी एक ट्रिक सांगणार आहे की चहा हा असाच आधी कोरा ओतून घ्यायचा आणि मग दूध घालायचं। भेटते 1-2 मिनिटांनी, चहा उकळू दे मस्तपैकी। चहाला छान अशी उकळी फुटलेली आहे आणि तुम्ही आपले रेसिपी पाहत आहात, सबस्क्राईब करत आहात चॅनलला, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार। मस्त असा चहा आपला इथे उकळतो आहे आणि पाऊस देखील बाहेर पडत आहे आणि या मुसळधार अशा पावसामध्ये गरम गरम चहा पिण्याची मजा काही औरच। गूळ आपला जो आहे तो वितळलेला आहे चहामध्ये घातलेला आणि आलं देखील लागलेलं आहे पहा। आता चहा मी मस्तपैकी गाळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। चहा तुम्ही एकदा नक्की तयार करून बघा, बनवून बघा, म्हणजे खूप छान अशी चव लागते। बंद केलाय हा चहा, या ठिकाणी मी गाळून घेत आहे। आणि आता वरून मी दूध घालणार आहे। आता या चहामध्ये मस्त मी असं दूध घालून घेते गरमागरम। वरून असं दूध घातलं ना की चहा फुटत नाही आणि खूप छान लागतो। हेल्दी आहे हा। तर असा गुळाचा चहा तुम्ही नक्की करून पहा। आपला व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा। आपण व्हिडिओ पाहत आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार। धन्यवाद।